हाय हॅलो नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. आय नो आफ्टर व्हेरी लाँग टाईम खूप मोठा ब्रेक झालेला आहे. सो थोडंसं पर्सनल कारण होतं काहीतरी, त्याच्यामुळं मी अपलोड करू शकले नाही पॉडकास्ट. पण मी तुमच्यासाठी सगळं काही मागची चर्चा कव्हरअप करण्याचा प्रयत्न करेन इथून पुढे. सो त्याला तर मग जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आजच्या आपल्या चर्चेला. तर मंडळी, शेव चिवडा खाऊया, ग्रीसला जाऊया. आजकाल ना माझ्या घरात ते गाणं खूप वाजतंय, मामाच्या गावाला जाऊया, झुक 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 अगेन गाडी. ते गाणं बघून आहे ना, मला आपल्या बोंबल काकूंचा एक रिसेंटली व्लॉग बघून मला हे थोडंसं राईम सुचलं की ते म्हणतात मामाच्या गावाला जाऊया, तूप रोटी खाऊया वगैरे वगैरे, भरपूर काही आहे त्याच्यामध्ये. पण इथे आपण, तुम्हाला तर माहिती आहे मी शेवचिवडा का म्हटली असेल, तर मी असं काहीतरी थोडंसं गाणं बनवलं, शेवचिवडा खाऊया ग्रीसला जाऊया. तर ह्यावरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा आपला टॉपिक काय असणार आहे. सो कॉल्ड वांगेवाली, गावठी, बिंडोक आणि रिसेंटली अजून एक उपाधी गेन केलेल्या शेमलेस अशा असंख्य उपाध्यांनी सुसज्ज युरोपियन मातोश्री बोंबल हिच्यावरती. तर मंडळी, तुम्ही आता म्हणाल की शेवचिवडा खाऊ ग्रीसला जाऊया हे काय होतं. तर बोंबल काकूंचे जे क्रिटिक फॅन आहेत त्यांना तर माहीत असेल की मी कशाबद्दल बोलते आहे. कारण ह्या बाईला जसं नऊवारी घालायला आवडतं ना, तसे ह्यांना कधीमध्ये दिवाळीचा फराळ पण कधीही करायला आवडतं. मला असं वाटलं होतं कारण ट्रिपला जायचं आहे तर बोंबल काकू काहीतरी हेल्दी वगैरे असं काहीतरी बनवून नेतील. पण नाही, ट्रिपला जायच्या आधी एवढा आटापिटा तर फक्त बोंबल काकूच करू शकतात. म्हणजे मागे कोणीतरी बोलत होतं हेल्दी खायचं, मैदा नाही खायचा, तळलेलं नाही खायचं, अँड ऑल सो कॉल्ड. पण बघा यांचं हेल्दी ऑप्शन्स, शेव चिवडा. अहो काकू, प्रवासात तेलकट नाही न्यायचं, लहान मुलं आहेत तुमच्यासोबत, हे पण नाही कळत का तुम्हाला? आता एवढं फिरणार, 1760 तुम्ही फ्लाईट घेऊन जाणार, तर मग एखादीने जरासे हेल्दी ऑप्शन्स चूज केले असं, जसं की एनर्जी बार, शेंगदाण्याचे लाडू, डिंकाचे लाडू, दशम्या वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्ही काय बाबा, काहीतरी तुम्ही दुनियाच्या वेगळंच करायला बनवता. म्हणजे आता ते कॉन्टेंट तर छापून झालंच आणि तुमची ती ट्रिक पण बरोबर सक्सेसफुल झाली. म्हणजे आता कसं आहे ना मंडळी, व्ह्यूज तर कोसळल्या होत्या. ऑलमोस्ट 10 आणि 12,000 व्ह्यूज येत होत्या ह्यांच्या व्हिडिओजला, रिसेंट व्लॉग्सला. पण जसं ग्रीसच्या ट्रिपला जाऊन आल्यात किंवा ग्रीसचे व्लॉग्स अपलोड करतात, गेला महिना झालं, तसं बघता ना तुम्ही लाखात व्ह्यूज येत आहेत. बिचारीने खर्च केला असेल 2-3 लाख रुपये, पण 20-25 म्हणू शकत नाही, किंवा त्याच्यापेक्षा कमी जास्त, आय डोंट नो. पण कव्हरअप तर झालेच असतील ना. त्याच्यामुळे बोंबल काकूने एवढा आटापिटा करून शेवचिवडा बनवून दिवस काढले, ते कुठेतरी सुफळ संपूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. अहो बिंडोक बोंबल काकू, कशासाठी एवढा आटापिटा करता तुम्ही? हेच दाखवण्यासाठी ना की बघा मी किती माझ्या फॅमिलीचं लक्ष ठेवते, मी किती फिरते पण मॉडर्न पण आहे, शेवटी मी एक संस्कारी बायको पण आहे, एक मातोश्री पण आहे, असं तसं. आता मला तिथं काहीतरी वेगळं बोलायचं होतं म्हणून थोडंसं जीभ लपलपाई थोडंसं कव्हरअप केलं तिथे. आता समजून जा की मला काय म्हणायचं होतं ते. तर माझी मैत्रिणी म्हणाली तसं, जेव्हा कुठे फिरायला जायचं तसं ना, जिथे आपल्याला कुठं फिरायला जायचं तर आपण तिकडचं फूड, तिकडचे ऑप्शन, तिकडचं क्युझिन, तिकडचं स्नॅक्स, तिकडचं स्ट्रीट फूड, हे ऑप्शन्स आपण ट्राय करायला पाहिजे तिकडचं जाऊन. पण बोंबल काकू तर काय बाबा, शेवचिवडा खायचा, आता शेवचिवडाच खायचा होता तिकडे जाऊन, तर मग घरातच बसायचं ना. शेवचिवडा खायला ग्रीसला जाणं बाबा, तुम्ही तर काहीतरी वेगळेच आहेत. म्हणजे तुम्हाला असं सवयच आहे ना काहीतरी वेगळं करायचं. आता त्या दिवशी तुम्ही ते तुमची बासुंदी दाखवली, तुम्ही कुठली तरी वेगळी बासुंदी दाखवली, तसं तुमचं काहीतरी थोडंसं वेगळं आहे. तुम्ही नेहमी असं काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न करता, पण त्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी स्वतःला बोलतात ना जागा करून देता. आ जाओ मुझे नाव रखो, आ जाओ मला नावं ठेवा, असं काहीतरी होतं ते. पण मला ना पर्सनली ही कॉन्सेप्टच नाही पटत की कुठे फिरायला जा त्याच्या आधी एवढा तामझाम करा आणि तिथंच बनवून ते परत एवढं 4 दिवसापासून आधी त्याची तयारी करा, 4-4 तास उभं राहून त्या सगळ्या गोष्टी बनवा, परत पॅक करा, एवढं ओझं घेऊन जा आणि तिथे जाऊन परत 4 दिवस तेच खायचं. कठीण आहे बाबा बोंबल काकू, कठीण आहे तुमचं. तुम्ही जे सो कॉल्ड ब्लॉगर यूट्यूबर आहात ना, तुम्ही म्हणतात ना आम्ही आमच्या मेमरीज जपतो,
त्या देशात जाऊन तिथलं स्ट्रीट फूड खाणं, तिथल्या गोष्टींचा, तिथल्या क्युझिनचा, तिथल्या गोष्टींचा आनंद घेणं हे सुद्धा मेमरी जपणं आहे असं मला वाटतं. सो इन्स्टेड ऑफ शेवचिवडा जाऊन तिथं खाण्याच्यापेक्षा तुम्ही तिथलं स्ट्रीट फूड ट्राय केलं असतं ना, तर ती पण तुम्ही मेमरी जपली असती ऑफ कॅमेरा. पण काय बाबा, तुम्ही तर फार हागलं मुतलं दाखवायला पण कमी करत नाही, तर काय बोलायचं. पण ना बोंबल काकूने ना, मला काय माहिती आहे का, शेवचिवडा खाल्लेलं तर दाखवलं नाही, पण त्यांनी कधी खाल्लं असेल मला माहिती आहे का मंडळी. मला तर असं वाटतं त्यांनी एवढा आता ऑलमोस्ट प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांनी सनसेट दाखवला, तर मला तर वाटतं ना त्यांनी सनसेट बघताना शेवचिवडा खालतानाची मेमरी सेव्ह केली असावी. पण आम्हाला नाही दाखवली तुम्ही. बोंबल काकू, काय बन्या तू पण नाहीच दाखवली. मला वाटलं होतं ॲटलिस्ट तू तरी दाखवशील म्हणून. नाही, बन्यावर तर मी बोलणारच आहे. मला वाटलं होतं आजपर्यंत हा खूप समजूतदार, म्हणतात ना एक आहे जरासा माणसातला, पण हा पण नाही. हा पण तिच्यासोबत राहून असा फरकटत चालला आहे. येऊयात आपण मण्यावरती पण. तर मंडळी, आता तुम्ही जर म्हणाल की तुम्हाला ते खेळ आठवतो लहानपणीचा, तो डोंगरा लाग लागली पळा 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 पळा. कारण मी तर तो खेळ माझ्या लहानपणी भरपूर खेळलेला आहे. आणि आत्ता माझा भाऊ वगैरे ते लोक पण खेळतात. म्हणजे आता तो मोठा आहे, पण तरीसुद्धा आता बहिणीच्या मुली वगैरे आल्यावरती ते लोक खेळत असतात डोंगरा लाग लागली पळा पळा. मग आम्ही पण त्याच्यासोबत एक थोडासा विरंगुळा म्हणून खेळत असतो. तर रिसेंटली मी गावी गेले असल्यामुळे मला ती गोष्ट पाहायला मिळाली, म्हणून मला एक गोष्ट आठवली बोंबल काकूचे रिसेंट व्लॉग बघून. त्या पण आता सतत अशा पळत असतात ना, म्हणून डोंगराला लाग लागली पळा 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 पळा. आपण लहानपणी खेळलो, पण ह्या बोंबल काकून आता 2 मुलांची आई झाल्यावर खेळत आहेत. म्हणजे कसं असतं ना, बालपण आपलं किती ट्रॉमटाईज होतं तुमचं हे आता कळायला लागले. म्हणून तुम्हाला हे अशामध्ये धक्के बसतात, उठ की सूट पळत सुटण्याचे, ते दिसत आहेत. अहो एवढं ते कॅमेरा मोबाईल याच्यामध्ये बघणं जरा कमी करा आणि थोडं स्वतःच्या हेल्थकडे पण लक्ष द्या. म्हणजे हिचे ट्रिपचे व्लॉगमध्ये ना, ही बाई इथून तिथून नुसती पळतच सुटली. जी पळते मला वाटलं तर ॲटलिस्ट आता ब्रेक घेईल मग घेईल, पण नाही बाबा, बिचारीने ब्रेक घ्यायचं तर काय मनावरच घेतलं नाही. आता ती पळत सुटली, त्याच्यावर मला ते डोंगराला आग लागली पळा 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 हे सुचलं. ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काय बाबा आजकाल भारतीय नारी संस्कृती, परंपरा, पद्धती, संस्कार, शिकवण सगळी विसरून गेली आहे. काय बोंबल काकू, ग्रीसच्या वातावरणात सगळंच विसरलात ना. माणूस ठीक आहे वातावरणात जाऊन थोडंसं ठीक आहे करतं, पण तुम्ही तर फार कम्प्लिटली विसरला, तर ब्लँकच झाला. तुम्हाला धड कुठला सण आठवत नाही, कुठली जयंती आठवत नाही, ना कुठली नवमी आठवत नाही, दशमी नाही, अष्टमी नाही, तुम्ही सगळंच विसरून गेला तो. कसं काय फॉरेनर. ठीक आहे, तुम्ही तिकडे गेलात 10 दिवसाच्या ट्रिपसाठी, पण हे विसरू नका. तुम्ही तिकडे संस्कार विसरलात तिकडे जाऊन, पण हे विसरलात का तुम्ही की परत युरोपला यायचं XYZ सिटीमध्ये. युरोपला तुम्ही कायमचं राहणार नाही, तुम्ही असंच कबूल केलात ना, परत भारतात पण यायचे. सो थोडंसं जनाची नाही निदान मनाची तरी बाळगा. सोडलेली तर आहेच, बट ॲटलिस्ट थोडं जगासाठी तरी, बरोबर ना. पण मंडळी, मला एक प्रश्न पडला हिचे रिसेंट व्लॉग पाहून. याआधी तर कधी पडला नव्हता, बिकॉज बोंबल मॅडमने रिसेंटली सनसेटच्या व्लॉगमध्ये जे म्हणाली ना की आम्ही आमच्या मेमरीज जपतो यूट्यूबवरती अँड ऑल. ठीक आहे जपा मेमरी, काही हरकत नाही. पण तुम्हाला मुलं आहेत उद्या, त्या 2 मुली पण आहेत. उद्या त्या मुली मोठ्या होतील, तुम्हाला पण जावाई येतील, व्याही येतील, विहीणबाई येतील. त्यांनी जर इन फ्युचर तुमचे हे व्लॉग्स बघितले, ह्या सो कॉल्ड तुम्ही सेव्ह केलेल्या मेमरीज बघितल्या, तर ते लोक काय म्हणतील, ते कसं रिॲक्ट करतील, ह्याचा तुम्ही कधी विचार केला नाहीत का? थोडंसं ह्याच्याबद्दल विचार करून मला सांगा. आणि बोंबल स्पेशल, दिस इज माय क्वेश्चन फॉर यू. म्हणजे तुझ्या भाषेत बोलायला प्रयत्न करते, पण ॲक्च्युली माझी पण जी भाषा वाकडी तिकडी होती आहे, कारण आजकाल कोणीतरी खूपच इंग्रजी बोलायचा प्रयत्न करते, म्हणून म्हटलं आपण पण करावा, काय हरकत आहे ना. तुझं चुकून मकून माझं पॉडकास्ट ऐकलं, तू ऐकतेस माहिती आहे, तरी पण फेक ID किंवा ओरिजिनल कुठल्याही IDवरतून ये, पण आन्सर दे माझ्या क्वेश्चनचं. अँड स्पेशली दिस इज क्वेश्चन फॉर यू अँड दॅट इज ऑल्सो ओके. दिस दॅट गुलाबी साडी, वा आजकाल गाणं खूपच फेमस होतं, पण लोकांना आजकाल ग्रीसमध्ये जाऊन गुलाबी साडी आणि वेस्टर्न आउटफिट ह्याच्यामधला फरक पण कळत नव्हतं. काय बाबा, मला तर वाटलं होतं की लाल नऊवारी घेऊन जाल तुम्ही,
ग्रीसच्या त्या पांढऱ्या पांढऱ्या तुम्ही भिंतींवरती पांढऱ्या पांढऱ्या त्या स्ट्रक्चर्स ते काय वॉटेवर होतं ते बिल्डिंग त्याच्यावरती जाऊन मस्त मला असं वाटलं लाल भडक नऊवारी नेसून तिथे पण तुम्ही नऊवारी चॅलेंज कराल. पण काय बोंबल, तू ना माझ्या अपेक्षांवरती असं पाणी फेरलंस. मला वाटलं होतं तू ग्रीसमध्ये जाऊन संवयन गोष्टीत नऊवारी चॅलेंज करशील, पण काय यार तू हे चुकीचं केलंस. आम्ही वाट बघत होते. पाडवा गेला, शिवजन्म गेला, रामनवमी गेली, आंबेडकर जयंती गेली, सगळंच गेलं. आता कधी घालणारच तू ती नऊवारी? काढणं बाहेर, अगं कुजून जाईल ती तिथे बसून बसून. कसं यार, प्लीज थोडं मनावर घे यार. मंडळी तुम्ही पण सांगा बरं, थोडंसं कॉमेंट बिमेंट करा जरा. नऊवारी नेस तुमच्या आग्रहाखातर ती तुम्हाला सनसेट दाखवते पण तिकीट्स नाही दाखवत. पण तुमच्या आग्रहाखातर तुम्ही एखादी कॉमेंट जरी केली चुकून तर बिचारी काकू लगेचच घेईल मनावरती. थोडंसं माझ्याकडून पण रिक्वेस्ट करा का. ठीक आहे, बघूयात आपण. आणि आता मंडळी, बोंबल काकूच्या रिसेंट फोटोशूटवरती माझे 2 शब्द मी सांगणार आहे. शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. माझी दुसरी मैत्रिणी आहे ना, तिचे तुम्ही पॉडकास्ट ऐकत असाल तर तिने एक पॉईंट मांडला होता की लहानपणी ऑलमोस्ट आपले आईवडील आपल्याला कधी फिरायला घेऊन जात असतात, किंवा आता तुम्ही पेरेंट्स असाल तर आपण आता आपल्या मुलांना बाहेर घेऊन जाताना विचार करतो की बाबा मुलांना कुठे फिरायला गेल्यावरती ते जास्त एन्जॉय कुठे करतील, ते त्यांचं मेमरीज जपतील, त्यांना जास्त खेळायला कुठे मिळेल, त्या खेळण्यातून त्यांना शिकायला मिळेल, थोड्याशा काही गोष्टी नवीन बघायला मिळतील, अशा काहीतरी ठिकाणी आपण फिरायला आपले आईवडील घेऊन गेलेत आणि आपण आपल्या मुलांना फिरायला घेऊन जाऊ, असं काहीतरी ठिकाण आपण चूज करतो. पण बाबा ह्या बोंबल काकूचं तर काहीतरी वेगळंच आहे. वेगळंच म्हणजे काय, उलटच आहे. ह्यांना मुलींपेक्षा सॉरी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, ह्यांना ह्यांच्या मुलांपेक्षा ह्यांना ह्यांच्या सो कॉल्ड क्वालिटी टाईम, व्लॉग्स, एन्जॉय, रोमॅन्स, परत वॉट एव्हर फोटोशूट अँड ऑल ह्या गोष्टी जास्तीत जास्त कुठे चांगले ह्या दोघांना स्वतःला करायला मिळतील ना, हे ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. मुलांचं काय बाबा, यांना एवढे 10-10 किलोमीटर चालवतात, 12-12 तास चालवतात आणि वरतून म्हणतात की आम्ही रेस्ट करून चालतो, खाऊन पिऊनच्या व्लॉगमध्ये तर बघितलं बाबा एकच डेझर्ट सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, बऱ्याच दिवसातून करते ना, थोडी प्रॅक्टिस मोडली म्हणून असं होतं. रोजची डेली व्लॉगर नाही आहे यार मी, म्हणून थोडंसं अंडरस्टँड. एकच पेस्ट्री मागवतात, एकाच पेस्ट्रीमध्ये 4 जणं खातात, एकच काहीतरी स्वीट डिश मागवतात त्याच्यामध्ये 4 जणं खातात, एकच सॅलड मागवतात त्याच्यातच 4 जणं खातात, काहीतरी म्हणजे मध्ये कॉफीचा व्लॉग, आम्ही कॉफी घेतली, एक होती का कॉफी 2 होती काय माहिती, पण त्याच्यामध्ये जे काही त्यांचं सायडर डिश असते का ती पण एकच आहे, त्याच्यामध्ये 4 जणं खातात. आणि वरतून काय बोलतात, आम्ही खाऊन पिऊन एन्जॉय करून फिरतो. हे बाई दिसलं आम्हाला, ते घरात पण वांगच खातेस आणि तिकडे जाऊन पण काय वांग्याचं काय खाते बाबा, मला तर तुझं कळतच नाही. माहिती आहे आम्हाला तू शेव चिवडा मॅगी बिगी खाऊन दिवस काढलेत, पण ठीक आहे तुला नाही सांगायचं, आम्हाला कळतं. बोलतात ना, माणसाच्या थोबाडावरून त्याची लायकी आणि त्याचं ते कळून जातं. तू किती पाण्यात आहेस ते कळलं आम्हाला, पण तुझं काय बाबा, मैं कितनी सुंदर हो, मैं क्या करू, असं तुला दाखवायचं आहे. पण मला एवढं कळलं आहे मात्र, कसं आहे ते तुझ्यात रिसेंटली व्लॉग, तुझे मुलांच्या आनंदापेक्षा तुम्ही स्वतःच्या आनंदाला, स्वतःच्या गोष्टीलाच पहिलं प्रेफरन्स दिलं आहे ना, फर्स्ट प्रायोरिटी दिली आहे, आणि मुलांना तुम्ही एकदम लास्ट ऑप्शन ठेवलं आहे, त्यांचा आनंद लास्ट ऑप्शन ठेवला. ह्याच्यावरतून तर कळलं आहे तू जे मुलांची तुझ्या फरफट केली आहेस ना, त्याच्यावरून तू एक स्वार्थी आई आणि स्वार्थी बाप असल्याचं तुम्ही एक जिवंत उदाहरण आहात बोंबल काकू दुनियेसमोर. ॲक्सेप्ट करा तुम्ही ते ॲक्सेप्ट करणारच नाही, कारण पैसा बोलता है सब कुछ. त्या मुली पण काय म्हणतील, जाऊ दे आपल्याला काय फिरणं होतं आहे ना, ठीक आहे. आता फक्त मी तुला स्वतःपुढे काहीच दिसत नाही. यू आर अ सेल्फिश. म्हणजे मी आजवर कधी हे शब्द बोलणार नव्हते, पण आत्ताचा तुझा तो आत्ताचा व्लॉग बघितला ना, त्याच्यावरतून मी हे शब्द तुला म्हटलं, स्वार्थी मॅम. त्याचं पुढे काय ते टाईम स्टँड वगैरे मी सांगेलच तुम्हाला पॉडकास्टमध्ये, तुम्हाला ऐकायला मिळेल की मी हे सगळं का बोलते ते. आणि काय बाबा तो ड्रेसिंग सेन्स, अगं तुला ते झेपत नाही तर तू कशाला करायला जातेस उगाचच, कशाला स्वतःचंच आपलं स्वतःला हसू करून घेतेस ना, असं मला. मंडळी तुम्ही बोंबलचे टायर्स नोटीस केले का,
कोणीतरी म्हटलं होतं की बाबा मी 53 kgची आहे, मी रोज योगा करते, एक्सरसाइज करते, योगाचे क्लासेस पण घेणार आहे. योगाच्या दिवशी त्या दिवशी जागतिक योगा दिन असं, त्या दिवशी कोणीतरी आपलं काळा ड्रेस घालून येतं आणि पर आपलं हातपाय वाकडे करून योगा करून दाखवत असतं. किती अजून खोटं बोलणार आहेस गं बोंबले? किती खोटं बोलणार आहेस अजून? मला तर माहिती आहे का, तू जे बोलतेस ना मी आत्ताच योगा केला, ठीक आहे, योगा करायला काही वेळ नसते, पण तू जे दुपारी योगा करतेस ना त्याच्यावरतून आणि तुझे आत्ताचे रिसेंटली जे टायर्स बघून आम्हाला कळलं की तू योगा काय करते. योगाच्या नावावरती तू फक्त ना मस्त दुपारची एक झोप मारत असशील आणि वरतून आम्हाला बोलायचे मी आत्ताच योगा केला, आत्ताच एक्सरसाइज केली. खोटारडी कुठे, तुझ्या टायर्सनी तुझं ते सगळं खरं सांगितलं. आता अजून किती स्वतःची पोलखोल करणार आहेस गं? तुझं बॉडी लँग्वेजच सांगतं की बाबा तू किती योगा करतेस ते. पेंग्विन कुठली. आणि आम्हाला तो बाथरूम कशासाठी घातला होता ते कळलं, तू नसेल दाखवलं तरी. एनिवेज माझी मैत्रीण म्हणाली ना की ते सायकल शॉर्ट्स थोडंसं ते बघ हा, जेणेकरून तू पेंग्विन नाहीच वाटणार. कारण ते असं होतं ना, फक्त वरवर लोकांना बघून कॉपी केल्यावरती फक्त तुम्ही वरचंच कॉपी करू शकता, आतलं नाही ना. आम्ही समजू शकतो की आतलं कोणी सांगत नाही, पण तू जे म्हणतेस ना मोठे मोठे यूट्यूबर्स आहेत तर फक्त ते खाणं पिणं हागणं मुतणं बसणं उठणं ह्याच्या व्यतिरिक्त, धुणं भांडी ह्याच्या व्यतिरिक्त यूट्यूबवरती हाऊ टू वेअर, व्हॉट टू वेअर, इनसाईड ऑफ दिस क्लोथ, इनसाईड ऑफ दॅट क्लोथ वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी दाखवतात. सो तुला थोडीशी डोक्याचा भाग तर नाहीच आहे, तुला थोडंसं त्या बनायला विचार. अरे यार सॉरी, त्याला तर नाहीच आहे तुझ्यासोबत राहून, तो पण थोडासा आता त्याला पण वारं लागलं आहे त्याच्यामुळे तो पण करायला लागला आहे. जरासं तिथल्याच लोकांना बघ विचारून, ते लोक काय कळतं आपल्याला की बाबा काय असतं ते, थोडंसं बघायचं आणि करा सर्च जरा, बघा थोडीशी अक्कल येईल तुम्हाला की आपण काय. सो प्लीज थोडंसं ते सायकल शॉर्ट्सचं बघ काहीतरी, कारण ते खूपच विचित्र वाटत होतं आम्हाला बघूनच. जाणवत होतं की बाबा तुझी ऑडियन्स म्हणते ना की तू खूप त्रास सहन करतेस, खूप मेहनत घेतेस, खूप काही सहन करतेस, सोपं नाही आहे हे. कळलं मला की बाबा कसं काय तू ते शूट केलंस आणि ते शूट करताना तुला किती त्रास झाला असेल, तू कुठल्या त्या त्रासातून गेली असेल. मला तर असं ते बोलताना त्या समजू शकते की तुला ते किती झोंबत असेल ते. सो प्लीज तुझं नेक्स्ट टाईम तुझ्या ते जे टू डू लिस्ट असते ना, तुझं ते चार्ट, डाएट चार्ट आणि ऑल काय असते ते, त्याच्यामध्ये बकेट लिस्ट करत असशील तू, तर त्याच्यामध्ये ते सायकल शॉर्ट्स ॲड कर. आणि तुझे बोलते ना 15-16 देश फिरलीस, पण तुला अक्कल काही आली नाही. त्याच्यामुळे तू तिथे टायटलमध्ये चुकीचं एथेन्स लिहिलंस ना, तर ते एथेन्स नसतं, ते अथेन्स असतं. सो फिरायला जातेस ना थोबड वर घेऊन, तर आधी जरा नीट होमवर्क करत जा, तर जरा नीट लिही. ती कॅलिफोर्नियावाली पण तशीच आहे, लिहिते वेगळं स्पेलिंग आणि कोणी करेक्शन करायला लागलं ना तर थोबड घेऊन म्हणते तुम्हाला कुठे दिसलं असं स्पेलिंग. एवढं कॉपी करण्यात हे लोक दुसऱ्यांचं बिझी असतात की ह्यांना हे कळत नाही की बाबा आपण टायटलमध्ये लिहिलं आहे काय नेमकं. सो जरा ते बघा जरा. आणि मंडळी, तुम्हाला कळलं का की कोणीतरी म्हटलं होतं मुलींच्या शाळा सुट्ट्या अँड ऑल ह्याच्यावरती बडबड 17 एका सोफ्यावरती बसून एक स्टंट व्हिडिओ केला होता. पण तुम्ही किती निगरगट्ट कातडीचे आहात. सुट्ट्या अजून संपल्या नाहीत का? महिना होऊन घरी गेलीस तरी पण अजून तिकडचेच ब्लॉग टाकतेस. कसं काय बाबा, मला तर कळतच नाही. किती तुम्ही निगरगट्ट कातडीचे लोक, जुने ब्लॉग्स अपलोड काही कितीही बोला तुम्ही, वाकडं ते वाकडंच. तुमचं शेपूट नॉडी टाकलं ना 20 वर्ष तरी वाकडं ते वाकडंच आहे. अजून किती तू स्वतः थकत नाहीस का असं खोटं बोलून. आणि आता तर काय बाबा, बिचारा लोकांनी ब्लॉगच सोडले, फार खानदानासोबत एअरपोर्टवरती कपडे बदलायला लागलात. म्हणजे ठीक आहे, वेस्टर्न आउटफिट घालणं, तिकडचे जाऊन तिकडची गोष्टी फॉलो करणं, तिकडचं फूड इथपर्यंत इट्स ओके, ठीक आहे, मी समजू शकतो आपण. पण बाबा एवढे वाईट दिवस आले, शेवचिवडा खाऊन दिवस काढले, ठीक आहे. पण आता एअरपोर्टवरती जाऊन कपडे बदलायला लागलात तुम्ही लोक, म्हणला एवढे वाईट दिवस बाबा कशासाठी ना, कशासाठी शो ऑफ करायचा एवढा. नाही गं, नकोच करू गं एवढं कॉपी लोकांना, एवढं नको करू गं, वाईट वाटतं गं. त्या बन्याची आई बघून काय विचार करत असेल की तुझ्यामुळे माझ्या पोराला एअरपोर्टवरती कपडे बदलायला लागतात. आणि ॲटलिस्ट तुला तर माहिती आहे आजकाल किती चालू आहे ते विंडोज अँड ऑल, कॅमेराज बिमेराज. प्रायव्हसी नावाचा प्रकार पब्लिक प्लेसेसवरती नाही राहिला गं, तर कशामुळे आपल्यासोबत त्या मुलींच्या आयुष्यासोबत खेळतेस ना. तुझं तर काय राहिलंच नाही.
निदान त्या मुलीच्या आयुष्यात तरी विचार कर जरासा. सो थोडंसं असं पब्लिक प्लॅटफॉर्मवरती, पब्लिक प्लेसेसवरती असं काही नकोस करू. आता केलंच पण इथून पुढे थोडं लक्षात ठेव. तू बदललेस ठीक आहे, पण सरसकट त्या बन्या मुला नवऱ्यांसोबत एअरपोर्टवरती चेंज करून आली आहे. व्हेरी गुड. हेच बाकी होतं. बाकी इंडियन मॉम चांगलं इन्फ्लुअन्स करताय तुम्ही. कंटिन्यू करत राहा. आणि तुला मी आधीच बोलले होते की ते मुलींचे कपडे घालू नकोस, तरी पण तू ऐकत नाहीस. ती डंगरी तुला अजिबात सूट करत नव्हती. आणि मंडळी ओळखलं का तुम्ही? तर क्रॉप टॉप, त्या फाटक्या जीन्सवर होता तोच होतो. त्या किरीकिरीचा चोरलेला वाटतोय ना मला. मी मागेच बोलली होती, कारण तो तिला असा त्या शोल्डर्समध्ये टाईट होतोय ना बाबा. आम्हाला तसं वाटतं तो त्या किरीचाच होता, पण तिला तो बहुतेक साईजमध्ये थोडा बारीक मोठा झाला म्हणून ही म्हटली मी तर संतूर मॉम आहे, मीच घालते, दे, कशाला फेकून द्यायचा, म्हणून बिचारीने घातला. आणि हो बरोबर, आजकाल पॉडकास्ट ऐकून तू थोडंसं माहिती वगैरे द्यायचा प्रयत्न करते. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे दॅट यू ट्राईंग टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ. आणि ठीक आहे, चांगलं आहे, तू करेक्शन कर, चांगली प्रगती. पण जी माहिती का ती तुला माहिती आहे का तेच सांग. जे माहिती आहे का ते नकोच सांगू. जे आम्हाला माहिती आहे ते नकोच सांगू. तर ते आता हे बघ, ती कॉमन गोष्ट आहे की बाबा 4 व्हीलरचं लायसन्स जे होल्ड करतात त्यांना माहिती असेल की बाबा त्यांना ती गाडी कुठे चालवायची, कुठे नाही चालवायची, एन ऑल. त्याच्यामुळे तू कशाला सांगतेस की बाबा इकडे जाऊन गाडी चालवा, तिकडे घालून चालवा. जे लायसन्स जे मिलियन्स फॉलोअर होल्ड करतात का, ते इंडियन ब्लॉगर आहेत ना, ते ना तुला तर माहिती असेल, तुझ्या माहिती तुला तर काय बाबा, तुझ्या ते सोकॉल तुझ्या कॅटेगरीमध्येच लोकांचे तू व्लॉग बघतेस माहिती आहे. तर सो थोडंसं ते फॅशनबद्दल ते व्लॉग बघ सायकल शॉर्ट्ससाठी. आणि थोडंसं ना लायसन्स तू बोलली त्याच्यावरती मला तुला सांगावं असं वाटतं की खूप सारे इंडियन ब्लॉगर्स आहेत जे आपली स्वतःची इंडियामधून गाडी 4 व्हीलर घेऊन, इंडियन लायसन्स घेऊन युरोप, ऑस्ट्रेलिया, लंडन इकडे तिकडे बाय कार ट्रॅव्हल करत आहेत. आणि त्यांचे डेली व्लॉग्स येतात आणि मी त्यांचे डेली व्लॉग्स बघते. सो तू जे फालतूचं ज्ञान बरळत बसलेस ना की बाबा इकडे तुम्ही लायसन्स असेल तर चालवू शकत नाही येणार, ठीक आहे, काही कंट्रीजमध्ये असू शकतं तसा रूल, पण सगळीकडेच नसतो. सो थोडंसं माहिती देण्या अगोदर सांगत जा की बाबा इथे तसं नाही आहे, दुसरीकडे असू शकतं म्हणून. ओके, तुमच्या बनायचं तू कौतुक केलंस की बाबा आमच्याकडे हाय युरोपियन लायसन, कळलं. मोठेपणा करायला इथं पण तू काही कमी नाहीस केलं. त्या कॅलिफोर्नियावालीचं शिकलीस ना. मी तुझं कॉपी करते, तू माझं कॉपी कर, दोघी पण चंद्र आहेत गं तुम्ही 1 नंबरच्या. आणि बनोजकडे युरोपियन लायसन आहे म्हणून ते तिथे गाडी चालवू शकतात. हे काय अगं ते हां परत हे महत्त्वाचं आहे. तू आणि ही काय बोलली आहे का, बनोजकडे युरोपियन लायसन आहे म्हणून ते इथे गाडी चालवू शकता. आणि इथे लहान मुलांसाठी ना खेळण्यासाठी एक प्ले एरिया बनवला आहे. इथं मुलं खेळताय आणि आम्ही इथं जेवण करताय. इथे खूप सारं लागलं आहे, इथे खूप सारं ठेवलं आहे. अगं चालू शकता म्हणजे काय, ते वाक्य तरी नीट पूर्ण कर. आणि हे मी अर्धवट वाक्य बोलतेस यार. म्हणजे तुला ग्रामर माहीत नाही, तुला कुठली गोष्ट करता येत नाही, तुला खूप काही गोष्टी करता येत नाही माहिती. पण शाळेत गेलीस ना, BCom केलंस ना, पूर्णविराम फुल स्टॉप द्यायला शिकवलं की नाही तुला तुझ्या मास्तरांनी? हां का ते पण विसरलीस का? तिथं पण यूट्यूबवरच शिकत होतीस. कसं आहे यार, मला ते कळतच नाही. माझं डोकं आउट होतं माहिती आहे का तुझे हे व्लॉग्स. आम्ही हे करताय शिकताय, ठगताय मगताय. लोकांना ठगताय तुम्ही, हे माहिती आहे आम्हाला. पण जरा यार प्लीज ते थोडंसं पूर्णविराम द्यायचं शिक यार. किती अजून तुला गोष्टी सांगायच्या ना. तर पहिलीतलं पोरगं पण एवढं नाही, ते फुल स्टॉप देऊन बोलतं, पण तू तर बाबा त्याच्यावरचे निघालीस. सो ते एक करेक्शन कर, बकेट लिस्टमध्ये हे पण ॲड कर. आणि तू जे परत आज बोललीस ना की आम्ही जेवलो इंडियन रेस्टॉरंटमध्ये, पण काय जेवली हे नाही दाखवलंस. आम्हाला कळलं की बाबा तू दिवाळीचाच आणलेला फराळ खाल्लास, लब्बाड. तू नाही दाखवलं तरी आम्हाला समजतं की तू शेव चिवडा खाऊया, ग्रीसला जाऊया. बरोबर, तू तेच खाल्लंस माहिती आहे आम्हाला. आणि काय ते स्वतःचं कौतुक, सकाळपासून उठले, 2 फ्लाईट घेतल्या, मुलं दमली, खूप मेहनत लागली, पाय दुखत आहेत. कोण बोललं ग तुला? मग कोण बोललं तुला पाय दुखत आहेत तर एवढं बोंबलत हिंडायला? आणि आपलं एका दिवसात 4-4, 5-5 व्लॉग बनवते, व्हिडिओ शूट करायची काय गरज आहे? तुला कोण म्हटलंय का हे कर म्हणून? कशाला उपकार करतेस आमच्यावरती?
आणि वरून म्हणायचं मी काही यूट्यूबच्या जीवावरती माझं घर चालत नाही, यूट्यूबच्या जीवावरती मी काय जगते काय. भिकारे, एका दिवसात तर 4-4 ब्लॉग तर बनवतेस हवऱ्यागत आणि वरतून म्हणतेस मी काय यूट्यूबच्या जीवावरती जगते का. 5 लाख खर्च करून कोण मुंबईला इकडं तिकडं जाऊन अगं किती ते खोटं बोलायचंस हां. ते वांगे खाऊन खाऊन ना तुझ्या डोक्यात पण वांगीच भरली आहे मंदबाई. त्याच्यामुळे तुला कळतच नाही की तू काल काय बोलली होती आणि तू आज काय वागती असते. आणि मंडळी, आता मी तुम्हाला सांगते की मी हिला स्वार्थी का म्हटले ते. आता तुम्ही हिच्या अथेन्सच्या व्लॉगमध्ये बघा, तुम्हाला दिसलं का की हे लोक फिरायला वगैरे गेली होती हां. व्ह्यूज कोसळल्या म्हणून गेले होते का एन्जॉय बिन्जॉय करायला नाही. ते असतं एन्जॉयच्या नावावरती खपवायचं. ठीक आहे. आणि तो बन्या, आता मेन मुद्दा बन्या. तर आता आपण बोलत होतो की बन्या असा का बिघडला. वाण नाही तर गुण लागतो. सो कसं होतं माहिती आहे का, आपण एखाद्या व्यक्तीसोबत राहतो पण अचानक आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मिळायला लागतं की लोक असे माजून जातात. ह्याचं हे उदाहरण आहेत हे 2 जण. मला आजवर वाटलं होतं की हा बन्या थोडा स्मार्ट समजूतदार आहे, पण नाही, तिच्यासोबत राहून हा पण तसाच तुतिया व्हायला लागला आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, बघा आता रिसेंटली ब्लॉगमध्ये तो तर स्वार्थी बावळट बंद मंद तुतिया घरकोंबडा, येस मेन म्हणजे घरकोंबडा सगळंच झालं. आता तुम्ही म्हणाल मी असं का बोलते, तर मी एक टाईम स्टँड सांगते अथेन्सच्या ब्लॉगमधला. तो तिथे जाऊन बघा तुम्ही. 12:34 अथेन्सच्या ब्लॉगमधला 12:34च्या ब्लॉगमध्ये त्या टाईम स्टँडला जाऊन बघा. ती लहान मुलगा सॉरी तिची ती लहान मुलगी रडती आहे हो. ती केळी रडती आहे आणि हा बन्या तिच्या हाताला धरून खेचतोय तिला. आणि ही बिंडोक बावळट तिला बघायचं सोडून ती रडत असताना सुद्धा रेकॉर्डिंग करते. बॅकग्राऊंडमध्ये आवाज येतोय, बॅकग्राऊंडमध्ये ती मुलगी रडती आणि तो बन्या चक्क तिला धरून ओढतोय. अरे थोबाडावर गॉगल लावून तुम्ही इकडे तिकडे बघताय. अरे किती हापापल्यात पैशांसाठी की तुम्हाला मुलांकडे पण लक्ष द्यायला नाही जमत. तुमच्या एवढे नीच आणि स्वार्थी पालक आहे ना असतात हे पण आज समजलं मला. आणि हिच्या रिसेंटली आता तुम्ही म्हणाल की बाबा ठीक आहे रडत असतं कोणी मुलं रडत असतात, तर मग ठीक आहे, थकली असेल ती मुलगी, भूक लागली असेल, तहान लागली असेल, पाय दुखत असतील, झोप येत असेल. किती गेले तरी लहान आहे, मुलांचा एक नॅप टाईमच असतो. एक ठराविक वयापर्यंत प्रत्येक मुलीचा एक नॅप टाईम असतो. तुम्ही सकाळी 4 वाजल्यापासून फ्लाईट घेऊन दिवसभर तिला फिरवता, ती थकणार नाही तर काय. तुमची एनर्जी बघा, तुमचा स्टॅमिना बघा, तुमचं वय बघा आणि त्या मुलांकडे बघा ना. तुम्ही स्वतःच्या ह्याच्यासाठी तुम्ही त्या मुलांकडे पण लक्ष द्यायचं विसरून जाता. अहो किती ते ठीक आहे, ती मुलगी रडती आहे ना, 2 मिनटं तिला बघा, तिला काय हवं आहे काय नको आहे. मागून काय मागणार आहे. एखादं खेळणंच मागितलं असेल तिने ना, एखादं काहीतरी वस्तू मागवली असेल, द्यायची घेऊन. नाही तिला समजवायचं, नसेल कामाची तर तिला सांगायचं बाबा हे आपल्या कामाचं नाही आहे. पण नाही, तिचा पार हात धरलाय, तो असा ओढतोय तिला, हा इकडं बघतोय आणि ही बाई तिकडं बघते, रेकॉर्डिंग करते. अरे काय धंदे लावले यार, म्हणजे खरंच. आणि काय ते आईच्या रिसेंट व्लॉगमध्ये हिने काय ते डंगरी बिंगरी घातली होती, काय तो प्रकार होता डेनिमचा, आय डोंट नो, मला तो काही पटला नाही, समजलं नाही, व्हॉटएव्हर. तर हिला कोणीतरी कॉमेंट केली की तुला ते सूट वगैरे नाही होत, मॅक्सी ड्रेसेस सूट होतात, तू तेच घाल. पण ही पण त्या फणश्री काकूसारखी, त्या फणीसारखी फक्त कौतुक करणाऱ्या कॉमेंट्सलाच हिने लाईक केलं, रिप्लाय दिला. तिला नाही दिला. किती ती इनसिक्युरिटी की रिप्लाय दिला तर, लाईक केलं तर अजून कोणीतरी येईल की बाबा बोंबल काकू किती सपोर्टिव्ह आहेत, किती सजेशन्सबद्दल, किती सजेशन सांगितलं, एखादी गोष्ट चांगली सांगितली तर किती सपोर्टिव्हली घेतात, किती हँडल करतात व्यवस्थित. मग अजून 4 लोक सांगायला येतील, सजेशन द्यायला येतील. म्हणून मग इग्नोर करायचं, काही करायचं नाही. अगं फक्त वेस्टर्न आउटफिट घातल्याने, फोक नाईफने खाल्ल्याने ते शरीरात येत नसतं, ते मॉडर्नपणा येत नसतो. त्याला थोडंसं डोकं पण वापरायला लागतं. तुझ्या डोक्यात काय बाबा ती वांगीच भरली तर कसं काय होणार ना. आणि बाबा आता तुम्ही बघितलंच, तुम्हाला तर माहीतच असेल, तर आजकाल काकूंना ग्रीसचे एवढा सारा कॉन्टेंट मिळाला ग्रीसला गेल्यामुळे. त्यामुळे काकू बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विसरल्या, रामनवमी विसरल्या, गुढीपाडवा विसरल्या. किती ना ते.
ह्या विषयावरती आपण नंतर बोलणारच आहोत. तोपर्यंत चला तर मग व्हिडिओ असा पण पॉडकास्ट खूप मोठा झालेला आहे. चला तर मग मंडळी, हाचा आपला पॉडकास्ट मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आजचा आपला पॉडकास्ट आवडला असेल तर शेवटपर्यंत नक्की बघा. पॉडकास्टला लाईक आणि कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. अजून पण तब्येत थोडीशी बरी नाही आहे, पण म्हटलं की मंडळी वाट बघत असतील. आय नो फॉलोअर्स खूप कमी आहेत, सबस्क्रायबर कमी आहेत, पण जे आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडून ढीगभर प्रेम. त्यांच्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न. अजून कमबॅक करेल मी नवीन जोमाने. एनर्जी थोडीशी डाऊन आहे, तोपर्यंत सर्वांनी व्लॉग शेवटपर्यंत बघा. मी अजून छान प्रयत्न करत तुमच्यासाठी व्लॉग घेऊन येतो. तोपर्यंत सर्वांनी ॲज ऑलवेज काय करायचं ते करा. थँक्यू सो मच.